अन्वी नोकरी सोडणार नाही हे सावनीला चांगले समजले होते. सावनीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालला होता. तेव्हा तिच्या ओठावर एक डेव्हिल स्माईल उमटते. संध्याकाळपर्यंत सर्वांची कार्यालयीन वेळ संपली होती. अन्वी सगळ्यांसोबत खाली आली होती. काही लोक बाईकने तर काही बसने आपापल्या घरी जात होते. अन्वीलाही ऑटो घ्यायचा होता, पण तिला ऑटोच मिळाला. तिने विचार केला, रिक्षा मिळेपर्यंत मी चालत जाते. ती थोड्या अंतरावर जाते तेवढ्यात तिच्या समोरून 4-5 बाईक येतात आणि तिच्या अवतीभोवती गोल गोल फिरतात. अन्वी खूप घाबरते आणि त्या ठिकाणाहून पळू लागते. अन्वीने पळता पळताच मागे वळून पाहिले तर त्या बाईकवर काही मध्यधुंद लोक होते. अन्वीला पाहताच त्यांच्या ओठावर हसू उमटले. अन्वीला त्यांच्या नजरेमध्ये खूप घाण वाटत होती. त्यामुळे ती अजून जोरात पळू लागते. तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिची इज्जत वाचवायची होती. ते बाईकवरचे गुंडे हॉर्न वाजवताना म्हणतात, एकटी का चाललीस? आमच्यासोबत ये, तुला आम्ही घरी सोडवतो. तेवढ्यात एक दारोडा हसत म्हणाला, तू कितीही पळाली तरी आमच्या तावडीतून तुझी आज सुटका नाही होणार. आम्हाला हे सगळं करण्यासाठी पैसे दिलेले आहेत. त्यांच्याकडून असे तुच्छ शब्द ऐकून अन्वीला राग आला, पण त्याचवेळी तिला भीतीही वाटत होती. तिने काहीच न बोलता पळतच होती. तेवढ्यात त्या बाईक तिच्या समोर येऊन थांबल्या. एक माणूस समोर येत म्हणाला, खूप झाले आता, आमच्या बरोबर चल. असं म्हणत त्याने तिचा हात पकडला. अन्वीने हात सोडून त्याला चापट मारली आणि ढकलून दिले आणि पळून जाऊ लागले. हे पाहून इतर गुंड तिच्या मागे धावू लागले. अन्वी धावत धावत रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलाच्या दिशेने धावायला सुरुवात करते. अन्वी खूप घाबरलेली होती. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. कपाळावर घाम आला होता, पण त्यानंतर पुढच्या क्षणी तिचा पाय दगडाला लागला आणि ती गरगरत जंगलात कोसळते. ते गुंडसुद्धा अन्वीला शोधण्यासाठी जंगलात जातात. अधीर घरी पोहोचला तेव्हा त्याला दिसले की घरचे सगळे काळजीत असतात. अधीर त्या सर्वांकडे येतो आणि प्रतिभाला विचारतो, काय झालंय? मला पूर्ण गोष्ट सांग. प्रतिभा घाबरत म्हणते, अधीर, अजून अन्वी कामावरून घरी आलेली नाही. अधीर आईला म्हणतो, तू काळजी करू नको, मी अन्वीला घरी घेऊन येतो. अधीर घराच्या बाहेर येतो आणि गाडीत बसून अन्वीला शोधायला जातो. संध्याकाळ झाली होती, पण अन्वीचा पत्ता नव्हता. अधीर रागाने वेडा झाला होता. दुसरीकडे अन्वी जंगलात भटकत होती. ती तिथून पळून आली होती, पण आता ती या जंगलातून कशी बाहेर पडेल हे तिला समजत नव्हते. अन्वी न सापडल्याने अधीर खूप अस्वस्थ झाला. त्यानंतर एक गार्ड येतो आणि अधीरला CCTV कॅमेऱ्याचे फुटेज दाखवतो. अधीर अन्वीसोबत जे काही झाले ते त्याने पाहिले. आता अधीरला अन्वीची खूप काळजी वाटू लागली, कारण ते माणसे सुद्धा तिचा पाठलाग करत जंगलामध्ये गेले होते आणि जंगलातून बाहेर पडणे खूप अवघड आहे. रुद्र पटकन जंगलाच्या दिशेने जातो.